आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरज महापालिकेचा अंधेर कारभार। प्रसूती कक्षातही वीज नसल्याने रुग्णांचे हाल। नगरसेविका बिल्किस बुजुर्ग यांची अचानक भेट। जनरेटर अभावी आरोग्य सेवा कोलमडली। मिरज शहरातील मार्केट परिसरातील महापालिकेच्या शासकीय दवाखान्यात बुधवारी प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला। भर दिवसा वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण दवाखाना अंधारात बुडाला होता। विशेष म्हणजे अतिशय संवेदनशील असलेल्या प्रसूती विभागातही लेबर वॉर्ड वीज नसल्याने महिला रुग्णांना आणि डॉक्टरांना मोबाईलच्या उजेडात उपचार घेण्याची वेळ आली। या गंभीर प्रकारानंतर नगरसेविका बिल्किस बुजुर्ग यांनी दवाखान्याला अचानक भेट देऊन प्रशासनाचे वाभाडे काढले। गेल्या काही तासांपासून दवाखान्यातील वीज गायब होती। सरकारी दवाखाना असूनही या ठिकाणी साधी जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय नसल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते। अंधारामुळे डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करताना अडथळे येत होते, तर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उकाड्याने व अंधाराने हैराण झाले होते। दवाखान्यातील गैरसोयीची माहिती मिळताच नगरसेविका बिल्किस बुजुर्ग यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी प्रत्यक्ष वॉर्डमध्ये जाऊन पाहणी केली असता परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले। एकीकडे शासन आरोग्य सुविधांच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे पालिकेच्या मुख्य दवाखान्यात साध्या जनरेटरची सोय नसावी, ही शर्मेची बाब आहे। प्रसूती विभागातील महिलांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। बुजुर्ग यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे। वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था का केली नाही याचा जाब महासभेत विचारणार। महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य या नात्याने रुग्णालयातील सुविधांचा मुद्दा आक्रमकपणे मांडणार। दवाखान्यात 24 तास बॅकअप मिळेल असे जनरेटर बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे। दवाखान्यातील या अंधाधुंदीमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाला एका दवाखान्यात जनरेटर बसवता येत नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। आता या भेटीनंतर तरी पालिकेला जाग येणार का, याकडे मिरजकरांचे लक्ष लागले आहे। दवाखान्यात मार्केट येथील दवाखान्यात व्हिजिटसाठी आलो आहे। सदर दवाखान्यातील प्रसूतिगृहाचे बाबत मी महासभेत आवाज उचललेला होता। आता महिला बालकल्याण समितीची आज मीटिंग आहे, मी त्याची सदस्य आहे। याबाबत आज मी सदर मीटिंगमध्ये सुद्धा बोलणार आहे। पण आज मी इथं व्हिजिटला आले असता आज अशी परिस्थिती दिसते इथं की लाईटसुद्धा नाही आहे। रुग्णांची, लोकांची, सगळ्यांची गैरसोय होते। अंधारात काम करणे कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अवघड आहे। त्यासाठी जनरेटरची इथं आवश्यकता आहे आणि बरंच इथं कामं आहेत। यासाठी नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहे।